नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहोत, म्हणजेच 30 डिसेंबरचा रिव्ह्यू. चला तर मग सुरुवात करूया आजच्या एपिसोडला. सर्वात आधी जीवा आणि नंदिनीचा कॅफेतला सीन दाखवलेला आहे. नंदिनी जीवाला म्हणते, जीवा मला या नात्यातनं मुक्ती द्या. पण जीवा काही मुक्ती द्यायला तयार नसतो. तो म्हणतो आपल्या नात्याला मुक्ती देणं म्हणजे आपल्या नात्याचा मृत्यू, आणि आपल्या नात्याचा मृत्यू मी होऊ देणार नाही नंदिनी. तेव्हा नंदिनी म्हणते, ठीक आहे जीवा, तुम्ही जर डिवोर्स नसेल देणार तर अजून मला 3 महिने थांबावं लागेल. 3 महिन्यानंतर असंही कोर्ट मला डिवोर्स देईलच. हे बोलून ती निघायला लागते. तितक्यात जीवा तिला थांबवतो. जीवा म्हणतो, तू निघालीस येत तर 1 कप चहा तरी पिऊन जा, अशी जाऊ नको बिना चहा पिता. दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं देशमुखांच्या घरचा सीन. मालिनी काकू पार्थच्या रूममध्ये येतात आणि थोडी आवरसवर करायला त्याची मदत करू लागतात. तेव्हा पार्थ म्हणतो, आई राहू दे, मी आवरून घेईल. तेव्हा मालिनी काकू पार्थला म्हणतात, अरे बाबा, तू जेवणाची थोडी काळजी घेत जा, तुझ्या तब्येतीची काळजी घेत जा. तुझ्या आवडीचा पदार्थ बनवला आहे, आणू का तुला मी? तेव्हा पार्थ नको म्हणतो, तू जाऊन खा. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, छे, मला तर भूक अजिबात नाही, कारण मी लाल रंगाची पेस्ट्री होती फ्रीजमध्ये ती खाल्ली आहे ना. पार्थ मालिनी काकूंकडे बघतो, पेस्ट्री? इथे मालिनी काकू पार्थची थोडी फिरकी घेता बरं का प्रेक्षकांना, आणि नंतर खूप छान पद्धतीने समजून पण सांगतात. त्यांचं बोलणं ना इतकं छान आहे प्रेक्षकांना, असं वाटतं ऐकतच राहावं. फ्रीजमध्ये दुधाच्या भांड्यामागे पेस्ट्री होती, तुझ्या बाबांनीच लपून ठेवली असेल कदाचित. मग पार्थ विचारतो, मग ती तू खाल्ली, संपली? मालिनी काकू म्हणतात, हो संपली. पार्थ मालिनी काकूंना म्हणतो, अगं ती काव्यांनी पाठवली ती. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, काव्य आली होती का घरी, का डिलिव्हरी गर्ल बनून आली होती जसं तू गेला होता तिच्याकडे डिलिव्हरी बॉय म्हणून? मालिनी काकू म्हणतात, तू जे काव्यावरचा राग दाखवतोय ना, तर तो राग खूप कमी दिवसापुरता आहे पार्थ, कारण तुझ्या डोळ्यामध्ये काव्याबद्दलचं प्रेम दिसतंय. तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी नाही लपू शकत, कारण तू तुमच्या प्रेमाच्या झाडाला जे खत पाणी घालतोय ना, तर ते झाड मरणार नाही पार्थ, पण विस्कटलेलं सगळं नीट करता येतं. तेव्हा पार्थ मालिनी काकूंकडे बघून विचार करायला लागतो. या चादरीसारखं म्हणून मालिनी काकू तिथून निघायला लागतात आणि परत वळून बघतात तर पार्थला बोलतात, ती पेस्ट्री पण तुझीच आहे आणि पेस्ट्री पाठवणारी पण तुझीच आहे. लगेच दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं कॅफेतला सीन. चहा आलेला असतो दोघांसमोर आणि जीवा आहे ना फुरक्या मारत चहा पितो. तेव्हा आजूबाजूचे पण सगळे बघायला लागतात. तेव्हा जीवा म्हणतो, तुम्ही असं काय बघता माझ्याकडे? माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं होतं, ज्या माणसांची मन स्वच्छ असतात तेच अशी फुरक्या मारून पितात. त्यानंतर नंदिनी म्हणते, तुम्हाला मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात आहेत? तेव्हा जीवा म्हणतो, सगळ्या. त्यानंतर दुःखावर नंदिनी खूपच छान कविता करते प्रेक्षकांना, मी ऐकवते तुम्हाला ते. सुटले नात्याचे कोडे, प्रश्नही सरले, काही जखमी उत्तरे माझ्या तुझ्यामध्ये. प्रेम होते खुळे आणि भाबडे माझे, राहिले वेडे शहाणपण माझ्या तुझ्यामध्ये. संपली ती दही साखर हातात जी दिली, एक कडू चव उरली कशी माझ्या तुझ्यामध्ये. सुकून गेले गजरे सारे, तुटले आणि दोरे, झाड सुकून गेले माझ्या तुझ्यामध्ये. सोबतीची आसे आता नको वाटे, एकटे सोबते माझ्या तुझ्यामध्ये. गेले जळुनी 7 वचने 7 जन्माची, राखही उडते आता माझ्या तुझ्यामध्ये. लग्नानंतर होईल प्रेम कधी वाटले होते, माझे तुझे काही न उरले माझ्या तुझ्यामध्ये. असं बोलून जीवानी जे नंदिनीला गुलाबाचं फूल दिलं होतं, कविता बोलताना एक एक पाकळ्या ती तोडत पण होती, नंतर पूर्ण फुलच तोडून टाकलं आणि उठली, 100ची नोट टेबलवर ठेवली आणि तिथून निघून गेली. त्यानंतर जीवा बोलतो, तू आज दुःखाच्या कविता करते, एक दिवस असा येईल की तू छान सुखाच्या पण कविता करशील म्हणून, आणि तो दिवस मी आणेल. तर दुसरीकडे काव्या शेकोटी करून बसलेली असते. तिथे नंदिनी येते, ती काव्याच्या अंगावर शाल टाकते आणि ती पण बसते शेकोटीजवळ. या ठिकाणी काव्या खूपच मॅच्युअर असल्यासारखं बोलते. प्रेक्षकांना खूप छान बोललेली इथे ती. ज्या घरात मी लहानाची मोठी झाली,
ते घर आता मला खूप परकं वाटायला लागलं आहे, खूप एकटं वाटतं मला इथे. आणि बाबा माझ्याशी बोलत नाही आहे, तू माझ्याशी बोलत नाही आहे, पार्थ पण दूर आहेत, तेव्हा खूपच एकटं वाटायला लागलं. असं बोलून ती नंदिनीच्या खांद्यावर डोकं टेकते. दुसरीकडे बघायला मिळतं की विक्रम काका, मालिनी काकू, पार्थ आणि जीवा चौघं पण पिठलं भाकरी खाण्यासाठी जेवायला बसलेले असतात. तेव्हा पार्थला कांदा पाहिजे असतो, तर जीवा म्हणतो माझ्या ताटातला कांदा घे ना दादा तुला. तेव्हा तो नाही म्हणतो आणि त्याला जीवा म्हणतो आपण लहानपणापासून वस्तू शेअर करत आलो आहे ना. हे ऐकून पार्थला ठसका लागतो. तेवढ्यात जीवा पाणी देतो तर पार्थ पाणी पण घेत नाही. नंतर तो जसं काव्याच्या डोक्यावर पाणी शिंपडून त्यांनी ठसका घालवला होता तसा पार्थच्या पण डोक्यावर पाणी टाकून ठसका घालवतो. त्यानंतर पार्थ तिथून निघून जातो. तर दुसरीकडे आपल्याला परत शेकोटीसमोरचं सीन दाखवतात. नंदिनी आणि काव्या दोघी बसलेले असतात. काव्या झोपण्याचं नाटक करते. तेव्हा नंदिनी तिला 3-4 वेळा आवाज देते काव्या काव्या म्हणून, पण ती काही उठत नाही. जेव्हा नंदिनी काऊ म्हणते तेव्हा ती उठते. काव्या नंदिनीला म्हणत असते ताई तू बोल ना माझ्याबरोबर, काहीतरी गप्पा मार, बोल. मग नंदिनी थोड्या वेळानंतर बोलते ठीक आहे चल आता आपण गप्पा मारूया. तेव्हा काव्याला पण हे ऐकून छान वाटतं. पण नंदिनी फॉर्मॅलिटी म्हणून उगाच काहीतरी गप्पा मारते. कशी आहेस तू, पार्थशी बोलण्याचा प्रयत्न करते ना, तुझा अभ्यास कसा चालू आहे. काव्या थोड्या वेळात नंदिनीकडे बघत राहते. तेव्हा नंदिनी म्हणते अगं बोल ना. तेव्हा काव्या म्हणते की माझी नंदिनी ताई अशी बोलत नाही. तेव्हा नंदिनी म्हणते की मला तर आधीची नंदिनी आठवतच नाही. नंदिनी म्हणते मी आधीचं सगळं जाळून टाकलं आहे आणि ते आधीच्या सगळ्या आठवणी पण नको आहे मला. पण तुला बोलायचं असेल तर तू बोल माझ्याबरोबर. मी बोलली जरी नाही तरी मी ऐकून घेईल तुझं सगळं. तेव्हा काव्याला त्यांच्या तिघी बहिणींमधल्या आठवणी आठवायला लागतात आणि काव्या परत नंदिनीच्या खांद्यावर डोकं टेकते. हा भाग इथेच संपतो आणि पुढील भागात आपल्याला बघायला मिळतं पार्थ आणि रम्या किचनमध्ये कॉफी करताना दिसतात. तेव्हा व्हिडिओ कॉल केलेला असतो काव्याने पार्थच्या फोनवर आणि तो फोन नेमका रम्या उचलते. तेव्हा काव्या तिला बोलते ए बिघडलेली श्रीमन कॉफी, हात बरा झाला वाटतं तुझा, आणि माझ्या नवऱ्याचा फोन तुझ्या हातात कसं काय. तेव्हा रम्या तिला म्हणते हो पार्थीन माझ्या हाताची एक्सरसाइज करून दिली ना. हे ऐकून काव्याला अजिबात आवडत नाही. तर दुसरीकडे पार्थ आणि नंदिनी फोनवर बोलत असतात आणि काव्य गुपचूप त्यांचं बोलणं ऐकते. तेव्हा पार्थ नंदिनीला सांगतो मला भेटायला तुम्ही LP रोड कॅफे मिलनमध्ये या म्हणून. तर काव्या जीवाला लगेच फोन करते आणि त्याला म्हणते की आपण दोघं पण तिथे जाऊ. काय होईल ते आज आपण बोलून टाकू, सगळ्यांनी एकत्र बोलण्याची खूप गरज आहे. तेव्हा तोही तयार होतो आणि आजचा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या रिव्ह्यूमध्ये. टाटा बाय बाय अँड टेक केअर.